मतदारसंघातील भाजप उमेदवार निरंजन डावखरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले। निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी पाठिंब्यामुळे आपल्याला खूपच आत्मविश्वास मिळाल्याचं सांगितलं। त्यांच्या आशीर्वादामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील विजय निश्चित असून त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच आपल्याला साथ दिली आणि यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निरंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। मतदारसंघात विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी सघन प्रचाराची योजना आखली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावखरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमण्याचीही शक्यता आहे। मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचं माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे। त्याचबरोबर मी माननीय राज साहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे। मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे, माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत, यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत, त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे। सर, महायुतीमध्ये संजय मोरे आहेत, म्हणजे शिवसेनेचे कॅन्डिडेट, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल त्यांच्यावर काय बोलणं झालं किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार? नाही, याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल। गेल्या 12 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं, नाकी ओरड होते काय? सब मिलके आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर पाण्यासाठी आंदोलन, 10,000 नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा। ठाणे मुंब्रा कोसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही। पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले। त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळ माजला होता। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत। या विरोधात शानू पठाण हे आक्रमक झालेत। आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरला। त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला होता। शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाणची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिले। ठाणे शहरात पाणी कपात करण्यात आली असली तरी 90% पाणीपुरवठा केला जात नाही। गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्यानं
नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी असल्याचं ठाणे सांगितलं. मुंबई भागात गेल्या 3 दिवसात ₹50 पाणी विकत घ्यावं लागले. ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळलं जात असून येत्या सोमवारपर्यंत पाणी पुरवठा नियमित न केल्यास पालिका आयुक्तांच्या घरासमोर 10,000 नागरिकांसह आंदोलनाला बसू असा इशाराच पठाण यांनी दिलाय. या ठिकाणी आयुक्तांच्या दालनाबाहेर आपण हे आंदोलन केलेलं आहे. नेमकी काय समस्या आहे मुंब्रा कवरा भागातली आणि काय आपल्याला आश्वासन मिळालं? थाने महानगरपालिका क्षेत्र में थाने कलवा मुमरा कौसा कई दिनों से वहाँ पे पानी नहीं, शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट दिया था, लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगहों पे पानी हो गया, लेकिन मुमरा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है। गोर गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कौसा के अंदर 4 दिन के अंदर 50 लाख के टैंकर गए, 50 लाख रुपए के बिके टैंकर किया, क्योंकि महानगर पालिका का टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती। मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि 4-4 दिन थानेकर को पानी नहीं देगी? क्या महानगर पालिका थानेकर जो टैंकर विकत घेतलेत जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी? और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए, उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कौसा की पानी की समस्या को सही करेंगे। अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कौसा के 10,000 महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद 10,000 लोगों का मोर्चा लेके जाने वाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांच्यासोबतचे 2 खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. 6 खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय. आपल्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नसून गेली 2 वर्ष संजय राऊत राज्य सरकार पाडणार असा दावा करतायत. राऊत दररोज सकाळी जागे होतात. शरद पवार यांचा त्यांना फोन येतो. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात. ते पेरोलवर आहेत. मानसिक रुग्णाचं हे लक्षण असतं. जे होणार नाही ते झालं आहे असं वाटत आहे. हे लक्षण संजय राऊत यांच्यामधून दिसत असून त्यांना मानसोपचाराची गरज असल्याची बोचरी टीकाही नरेश म्हस्के यांनी बोलताना केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहनं उभी राहू नयेत, तसंच नागरिकांना चालणं, व्यायामासाठीची जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे 7 वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेनं नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शनपर्यंत उद्यान उभारले. या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, क्रीडापटू येत असतात. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठवल्या जात आहेत. भंगार वाहनं, महापालिकेची वाहनं देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईनं नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचं चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहनं उभी करण्यात येत होती. तसंच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले, दारू किंवा अंमली पदार्थांची नशाही होत होती. त्यामुळे परिसराची रयाच निघून गेली होती. तसंच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं 2017मध्ये PPP तत्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पुलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरशः कायापालट झाला होता. पाचपाकाळी, नितीन कंपनी, कॅडबरी, खोपड भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात होतं. उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्य लिहिलेली होती. रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता. परंतु आता महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.